आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये ज्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदा होतात किंवा जागतिक परिषदा होतात त्या परीक्षेला खूप जास्त महत्वाच्या असतात. म्हणजेच सध्या जी महत्वाची परिषद आहे ती म्हणजे G20 परिषद. शिखर परिषद दरवर्षी एका ठिकाणी घेतल्या जातात. त्या संदर्भात आपला प्रश्न कसा विचारतील हे थोडक्यात आपण पाहूया. G20 ची 20वी परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? उफा, रिओ, वॉशिंग्टन की जोहान्सबर्ग? मित्रांनो, याचा बरोबर पर्याय मला सांगायचा आहे कमेंटमध्ये. आपण थोडक्यात मित्रांनो बघूया. तर 20वी G20 परिषद आहे जी 2025 मध्ये झाली 22 ते 23 नोव्हेंबर. ठिकाण आहे जोहान्सबर्ग. म्हणजे बरोबर उत्तर काय असणार आहे इथं? जोहान्सबर्ग असणार आहे. म्हणजे दक्षिण आफ्रिका. कधीतरी सुद्धा देश सुद्धा विचारला जाईल. म्हणजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. संकल्पना काय होती मित्रांनो? सॉलिडॅरिटी, इक्वॅलिटी व सस्टेनेबिलिटी. दक्षिण आफ्रिका देश महत्वाचा आहे का? तर अध्यक्षपद भूषवणारा हा पहिला आफ्रिकन देश आहे. खूप जास्त महत्वाचा हा घटक आहे, लक्षात ठेवायचा. अध्यक्ष कार्यकाळ मित्रांनो आहे दक्षिण आफ्रिकेचा जो संपला आता 1 डिसेंबर 24 ते नोव्हेंबर 25 पर्यंत हा अध्यक्षपदाचा कार्यकाल होता. आता G20 काय आपण थोडक्यात मित्रांनो पाहूया. G20 बद्दल थोडक्यात बघा. स्थापना आहे 26 सप्टेंबर 1999. देश एकूण 19 आहेत, पण त्यामध्ये 2 महासंघ किंवा संघ आहेत. मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा हे 2 संघ कोणते आहेत? 2023 मध्ये अध्यक्षपद हे भारताकडे होतं. खूप जास्त महत्वाचं आहे बघा. म्हणजे प्रश्न सुद्धा विचारला जाईल, भारत कधी अध्यक्ष होता? 2023 साली. आणि मुख्यालय कुठं आहे? तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये उत्तर टाका की G20चं मुख्यालय कुठं आहे. बरोबरचा पर्याय तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचा आहे. तर या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी सुद्धा महत्वाच्या असतात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.